बिहारच्या मोतीहारीमध्ये गुंजा नावाची एक तरुणी राहत होती. घरच्यांनी तिचं लग्न शांत, सोबर आणि कष्टाळू रणजित कुमारशी लावून दिलं होतं. बाहेरून पाहिलं तर दोघांचा संसार सुखात चालला होता. पण आतून मात्र गुंजा कुणालाही न सांगता एका दुसऱ्याच तरुणावर मनापासून प्रेम करत होती. लग्नानंतरही गुंजा आणि तिचा प्रियकर गुपचूप एकमेकांच्या संपर्कात होते. पण नवरा रणजितला याची काहीच कल्पना नव्हती. पण त्याच्या घरच्यांना सुनेचं सतत फोनवर बोलत राहणं खटकू लागलं. आधी त्यांनी नवीन लग्न झालंय, माहेरच्या लोकांसोबतही बोलत असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. पण गुंजाचे फोनवर बोलणं वाढत होतं. नवरा कामावर गेला तरी ती सतत मोबाईलच वापरायची आणि म्हणून घरच्यांनी सुनेचं असं वागणं मुलाच्या कानावर घातलं. खरं तर त्यालाही बायकोचं मोबाईल जास्त वापरणं आढळलं होतं. पण नवीन लग्न झालं आहे, तिला इथे करमत नसेल म्हणून त्यानेही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तुला इथे करमत नसेल तर तू माहेरी घरच्यांना भेटून ये असंही तो तिला बोलला. पण असे काहीच नाही, मला करमतं इथं म्हणत तिनं काही दिवस नवऱ्यासोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न केला. पण 3 जुलै 2025च्या रात्री सर्व काही बदलणार होतं हे त्या नवऱ्यालाही माहिती नव्हतं. रात्री 12:07 घरातील CCTVनं एक दृश्य कैद केलं. गुंजा हळूहळू आपल्या खोलीतून बाहेर पडत होती. जणू काही ती कायमचीच निघून जाण्याचा निर्णय घेऊन चालत असावी. त्या रात्री ती अचानक गायब झाली. नवऱ्याला जाग आली. बायको शेजारी नव्हती. त्याला वाटलं बाथरूममध्ये गेली असावी. त्याने वाट पाहिली पण ती काही परत आली नाही. सकाळ झाली. घरात गोंधळ उडाला. कुठेही गुंजाचा पत्ताच नव्हता. रणजितनं पहिल्यांदा स्वतः तिचा शोध घेतला. आजूबाजूला चौकशी केली आणि मग कुटुंबासह पोलिसांत धाव घेतली. पण पुढे घडलेलं सर्व काही इतकं विचित्र होतं की नवरा रणजितच्या आयुष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेलं. गुंजाच्या कुटुंबियांनी थेट जावई रणजितवर आरोप ठेवले की त्यानेच हुंड्यासाठी आमची मुलगी गुंजाची हत्या केली असेल आणि तिचा मृतदेह कुठेतरी लपवून ठेवला असेल. खरं तर या गोष्टीचा कुठलाही पुरावा नव्हता. पण तरीही पोलिसांनी तिच्या घरच्यांवर विश्वास ठेवून त्या नवऱ्यावर लावलेला आरोप खरा धरला. खरं तर CCTVमध्ये गुंजा स्वतःच घरातून निघून गेल्याचा पुरावा स्पष्ट दिसत असूनही पोलिसांनी त्या फुटेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं आणि गुंजाच्या बाहेरच्या लोकांच्या तक्रारीवरून 9 जुलैला पोलिसांनी रणजितला अटक केली. नवरा रणजितनं काहीच केलेलं नसून सुद्धा त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे सारे आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. त्याची चांगली नोकरी गेली. पूर्ण समाजाने पाठ फिरवली आणि घरची बायको मृत असल्याचा आरोप त्याच्यावर लावून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं. मी काहीच केलं नाही. ती माझी बायको होती. मी तिला का मारेल? ती स्वतः घरातून बाहेर पडली. ती कुठे गेली ते आधी शोधा, हा नवरा वारंवार ओरडून पोलिसांना सांगत होता. पण त्याचा आवाज दाबला गेला आणि तो जेलमध्ये बंद झाला. 4 महिने तो निरपराध तुरुंगात सडत होता. पण या दरम्यान गुंजा मात्र नोएडामध्ये तिच्या प्रियकरासोबत आनंदात मजा करत राहत होती. दोघांनी मिळून ठरवलं होतं घरातून पळून जाऊ, नवीन जीवन सुरू करू. त्यांच्या प्लॅनप्रमाणे गुंजा अंधारात घर सोडून गेली. लोकांना वाटलं ती मेली किंवा तिला मारलं. तिच्या प्रियकरासोबत ती नोएडाच्या एका रूममध्ये 4 महिने लपून राहिली होती. पण एके दिवशी अचानक रणजितच्या आईला एक फोन आला. तुमच्या सुनेचं भूत नोएडामध्ये दिसतंय. ती तिथे कुणासोबत तरी राहते. सुरुवातीला घरच्यांनी याकडे अफवा म्हणून पाहिलं. पण असेच 1-2 फोन सुनेबद्दल त्यांना आले. त्यामुळे रणजितच्या घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला. जेव्हा नोएडातील एका खोलीत गुंजा प्रत्यक्ष पोलिसांसमोर उभी राहिली तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले होते. जिच्यासाठी तिचा नवरा 4 महिन्यांपासून हत्येच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता,
तीच त्याची बायको गुंजा पूर्णपणे जिवंत होती आणि तिच्या जवळच तिचा जुना प्रियकरही होता. चौकशीत गुंजानं कबूल केलं की तिनेच स्वतःच्या इच्छेनं नवरा रणजितचं घर सोडलं. तिनेच प्लॅन हाकला आणि तिनेच प्रियकरासोबत नवं जीवन सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या एका पावलाने रणजितचं जीवन नरकात ढकललं गेलं. पण तिला याची किंचितही खंत नव्हती. रणजितवर लादलेले सर्व आरोप त्या क्षणापासूनच कोसळले. पोलिसांनी देखील स्वतःच्या चौकशीतील चुकांची कबुली दिली. समाज, कुटुंब आणि कायदा सगळ्यांनीच रणजितची माफी मागितली. पण 4 महिने जेलमध्ये गमावलेले आयुष्य, त्याची भरपाई कोण करणार? अजूनही नवरा रणजित शांत होता, पण त्याचं आयुष्य आतून पूर्णपणे तुटून गेलं होतं. अखेर सत्य बाहेर आलंच की त्याची बायको गुंजा जिवंत होती, तेही तिच्या प्रियकरासोबत होती. घरच्यांनी तिचं लग्न रणजितसोबत लावले, पण तिचं लक्ष मात्र प्रियकरावरच होतं. लग्नानंतर काही महिन्यांनी तिचा प्रियकर नोकरीला लागला, सेटल झाला आणि नंतरच दोघांनी मिळून हा प्लॅन केला. आणि पळून गेल्यानंतर गुंजाने माहेरच्या लोकांसोबतही पूर्णपणे संपर्क तोडला. कोणताही संपर्क त्यांना केला नाही, तर सासरचे लोक दूरच आहे. आणि म्हणूनच तिच्या घरच्यांना वाटलं जावयाने आपली मुलगी मारली, तिला संपवलं. आता नवरा बायको तसेच तिचा प्रियकर जिवंत तर आहे, पण त्यांचं आयुष्य मात्र मृतासारखं उद्ध्वस्त झालं आहे. एका चुकीच्या निर्णयाने, एका स्वार्थी प्रेमाने आणि पोलिसांच्या दुर्लक्षाने ही केस भारतातील सर्वात विचित्र आणि धक्कादायक दुःखद घटनांपैकी एक ठरली आहे. या घटनेतून एक गोष्ट खूप स्पष्ट कळते की खोटं बोलून, कुणाला फसवून किंवा आपल्याच मनासारखं वागून आपण स्वतःचं आयुष्य पुढे नेऊ शकतो, पण त्याची शिक्षा एखाद्या निरपराध माणसाला भोगावी लागू शकते. रणजित सारखा शांत साधा माणूस काहीही चूक नसताना 4 महिने जेलमध्ये राहिला. समाजाने त्याच्यावर बोटं उचलली, त्याला नावं ठेवली, त्याच्या कुटुंबावर मोठा भार पडला. हे फक्त एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयामुळे झालं. नाती टिकतात ते फक्त विश्वासामुळे. आपल्या मनात दुसरं काही चालू असेल तर ते स्पष्ट बोलणं खूप गरजेचं असतं. खोटं लपवायला सोपं असतं, पण त्याचे परिणाम कधीकधी फार मोठे आणि दुःखद असतात. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी सत्य सांगण्याचं धैर्य ठेवा, कारण सत्य लपवलं तरी ते एका दिवसात समोर येतच. आणि जेव्हा सत्य उघड होतं तेव्हा खोटं बोलणारा सुटत नाही, पण त्याच्या खोट्याची शिक्षा दुसऱ्याला सहन करावीच लागते. म्हणूनच नात्यांमध्ये प्रामाणिक राहा, कोणाला दुखवू नका आणि विशेष म्हणजे कुणाचं आयुष्य आपल्या एका चुकीमुळे नासधूस होऊ देऊ नका. विश्वास एकदा तुटला की परत कधीच पूर्वीसारखा जुळत नाही. मनात दुसरा व्यक्ती ठेवून होणाऱ्या त्या नवऱ्याचं आयुष्य तरी उद्ध्वस्त करू नका. लग्नासारख्या पवित्र नात्याला कलंकित करू नका. आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलामुलींची बळजबरीनं, त्यांच्या स्वतःच्या मर्जीनं लग्न करून देऊ नका. दुसऱ्यांच्या मुलामुलींची नुकसान करू नका. आयुष्य त्यांचं बर्बाद करू नका. बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. या प्रकरणात आता शिक्षा कोणाला व्हायला हवी खाली नक्कीच सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.